काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। आज राज्यभर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे। अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा या कृत्याचा खरं तर भाजपकडून निषेध करण्यात आलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्यातील वाडेगाव इथे एका कार्यक्रमासाठी आले असताना एका कार्यकर्त्याने पटोलेंचे पाय धुतले होते। गुलामगिरीमध्ये जसा देश होता, इंग्रजाच्या काळात देश होता, पुन्हा हा इंग्रजाचा काळ काँग्रेसने आणलेला आहे। इंग्रजाच्या काळातली जी काही मानसिकता होती ती नाना पटोलेंनी स्वीकारलेली आहे। नाना पटोलेचा मी निषेध करतो आणि खरं तर नाना पटोले यांनी आपल्या पदाचाही अपमान केला आहे, व्यक्ती म्हणून स्वतःचाही त्यांनी आपला अपमान केला आहे। त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या पद्धतीची शेतकऱ्याकडनं पाय धुवून घेणे, कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणे आणि या पद्धतीचं नेतृत्व करणे हे शोभणारं नाही आहे। व्हायरल झाला काल खूप दुर्दैवी तो व्हिडिओ आहे। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर तो पाहिला आणि मला असं वाटतं त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण पक्षाकडून आलेलं आहे। पण भाजप आज राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करते की आहे की भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले, त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलनं ते करत राहतात। त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे नीटची परीक्षा, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अतिशय केविलवाणी प्रयत्न